अजितदादांचं त्या विमान अपघातात खरंच निधन झालेलं आहे का? त्या विमानात 6 जण होते आणि मृतदेह मात्र 5च जणांची सांगण्यात आलेली आहे. तर मग 6वा मृतदेह कुठे? आपल्याकडे जेवढे पण काही चित्र त्या अपघाताचे आलेले आहेत, त्यामध्ये आजूबाजूला कागदांचा ढेर पडलेला आहे. ती कागदं जळालेली का नाही आहेत? जो तिथं कॅप्टन जो होता, सुमित कपूर म्हणून, त्याचा अगोदर जो फोटो व्हायरल झाला तो चुकीचा होता. नंतर जो फोटो दाखवण्यात आला तो सुमित कपूर आहे म्हणून सांगण्यात आलं. ज्या ज्या व्यक्तींचं तिथं निधन झालं त्या सर्वांच्या घरी जाऊन भेट देण्यात आली, पण सुमित कपूरचं कुटुंब अजून दाखवण्यात नाही आलं. ही सारी प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांना पडलेली आहेत. अजितदादा म्हणजे तो अपघात झाल्याच्या काही दिवसानंतर मिटकरी साहेब म्हणून जे आहेत ते मीडियासमोर येऊन हे प्रश्न मांडत आहेत आणि आपल्यासारख्यांनी ते प्रश्न पडत आहेत. मग हेच प्रश्न त्यांच्या परिवाराला पडले नाहीत का? त्यांना जी बॉडी दाखवण्यात आली, जो काही मृतदेह दाखवण्यात आलेला अजितदादांचा, तो पाहून त्यांना संशय नाही आला का की ही अजितदादांची नाही म्हणून? आम्हाला अंत्यसंस्कार नाही करायचे जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, हे माझे पती नाहीच म्हणून. जर घरच्यांच्या मनात प्रश्न येत नाही, त्यांना प्रश्न पडलेले नाही, तर तुम्हा आम्हाला का एवढे प्रश्न पडत आहेत? एवढी क्युरिओसिटी, एवढं उत्सुक का आहात तुम्ही? म्हणजे जी प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडायला हवी, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांचे काका, पुतणे जे काही असतील सर्वांना पडायला हवेत, ते त्यांना पडत नाही प्रश्न. ते अंत्यसंस्कार करून मोकळे झालेत आणि तुम्हा आम्हालाच का एवढे प्रश्न पडलेत? त्यांचं खरंच ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे त्यांचा खरंच अपघात झालेला आहे का? अजयदादा जिवंत आहेत? भारतामध्ये प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलं जातं आणि त्याचा व्यवसाय केला जातो. मीडियाला पण TRP वाढतोय, लोकांना बघायला मजा येते, उत्सुकता वाटते काय असणार. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर त्यावरच कंटेंट बनवले जात आहेत, त्यावरच बातम्या दिल्या जात आहेत. का? कारण की तुम्ही पाहतायत म्हणून ते बनवतायत. व्यवसाय, प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय, माणूस मेल्यानंतरही त्याचा व्यवसाय केला जातोय. मिसेस पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. जे पद संविधानात पण नाही आहे, अशा पदाची शपथ घेतली जाते. भारत आहे, भारतात काहीही होऊ शकतं. पुढे जाऊन तुम्हाला उपपंतप्रधानसुद्धा पाहायला भेटतील, यात काही शंका नाही. सरकारमध्ये सामील होऊन गेल्यात, त्यांच्या पत्नी कामाला लागल्यात. अजून बरेच जण भावूक म्हणतात महिलेने जबाबदारी सांभाळलेली आहे, तिला कामं करू द्या. ते कामालाही लागलेले आहेत. त्यानंतरही मीडिया ते आहेत का गेलेत असं मत मांडणाऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेत आहेत, मुलाखती घेत आहेत, त्यांना वारंवार TVवर दाखवत आहेत. तुम्ही पाहतायत, कमेंट्स करतायत आणि यांचा TRP वाढतोय. दुसरं काहीच नाही. हे सगळं व्यावसायिकीकरण मेलेल्या माणसानंतरचं कसं होतं त्याचं हे ताजं उदाहरण आहे. त्या विमानात 6 जण होते आणि मृतदेह मात्र 5च जणांची सांगण्यात आलेली आहे. तर मग 6वा मृतदेह कुठे? आपल्याकडे जेवढे पण काही चित्र त्या अपघाताचे आलेले आहेत, त्यामध्ये आजूबाजूला कागदांचा ढेर पडलेला आहे. ती कागदं जळालेली का नाही आहेत? तिथं कॅप्टन जो होता, सुमित कपूर म्हणून, त्याचा अगोदर जो फोटो व्हायरल झाला तो चुकीचा होता. नंतर जो फोटो दाखवण्यात आला तो सुमित कपूर आहे म्हणून सांगण्यात आलं. ज्या ज्या व्यक्तींचं तिथं निधन झालं त्या सर्वांच्या घरी जाऊन भेट देण्यात आली, पण सुमित कपूरचं कुटुंब अजून दाखवण्यात नाही आलं. ही सारी प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांना पडलेली आहेत. तो अपघात झाल्याच्या काही दिवसानंतर. मग हेच प्रश्न त्यांच्या परिवाराला पडले नाहीत का? त्यांना जी बॉडी दाखवण्यात आली, जो काही मृतदेह दाखवण्यात आलेला अजितदादांचा, तो पाहून त्यांना संशय नाही आला का की ही अजितदादांची नाही म्हणून? आम्हाला अंत्यसंस्कार नाही करायचे जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, हे माझे पती नाहीच म्हणून. तर घरच्यांच्या मनात प्रश्न येत नाही, त्यांना प्रश्न पडलेले नाही, तर तुम्हा आम्हाला का एवढे प्रश्न पडत आहेत? एवढी क्युरिओसिटी, एवढं उत्सुक का आहात तुम्ही? म्हणजे जी प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडायला हवी, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांचे काका, पुतणे जे काही असतील सर्वांना पडायला हवेत, ते त्यांना पडत नाही प्रश्न. ते अंत्यसंस्कार करून मोकळे झालेत आणि तुम्हा आम्हालाच का एवढे प्रश्न पडलेत? भारतामध्ये प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलं जातं आणि त्याचा व्यवसाय केला जातो. मीडियाला पण TRP वाढतोय, लोकांना बघायला मजा येते, उत्सुकता वाटते काय असणार. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर त्यावरच कंटेंट बनवले जात आहेत, त्यावरच बातम्या दिल्या जात आहेत. का? कारण की तुम्ही पाहतायत म्हणून ते बनवतायत. व्यवसाय, प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय, माणूस मेल्यानंतरही त्याचा व्यवसाय केला जातोय.